Now here we consider another method, that is using forces we calculate height of liquid column inside capillary. Here we have considered capillary which is dipped inside the liquid and there is a rise of liquid inside capillary. This is of height h, which is the height of liquid column which rises up inside the capillary. Now if we consider small r is the radius of capillary, h is height of liquid column in the tube, capital T is the surface tension of liquid, rho that is density of liquid, and g is acceleration due to gravity. Now if we consider small r is the radius of capillary, then liquid which is in contact with that capillary has length 2 pi r. कारण त्या कॅपिलरीचा जो सर्कम्फरन्स असणार आहे त्या टोटल सर्कम्फरन्सशी लिक्विडचा कॉन्टॅक्ट असेल आणि तो जो कॉन्टॅक्ट आहे त्याची लेंथ म्हणजेच त्या सर्कलचा सर्कम्फरन्स असणार आहे तो आपण इथं कन्सिडर केलेला आहे 2 पाय आर, लेंथ ऑफ लिक्विड कॉलम इन कॉन्टॅक्ट इनसाइड द capillary is circumference 2 pi r. Now if we consider force due to surface tension, then from definition of surface tension we know surface tension is nothing but force per unit length. But here if we consider force, then force is equal to surface tension into length. Here length is equal to circumference, that is 2 pi r. That's why of t is equal to t into 2 pi r. तर सरफेस टेन्शनमुळे असणारं जे फोर्स आहे ते फोर्स आपण इथं कॅल्क्युलेट केलेलं आहे ते म्हणजे 2 पाय आर इंटू टी. आता हे जे फोर्स आहे आपण दोन कॉम्पोनंटमध्ये रिझॉल्व करणार आहे. आपल्याला माहिती आहे इन्क्लाइंड फोर्स असेल तर आपण काय करतो, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट त्याचे कन्सिडर करतो. इथं एक कॉम्पोनंट घेतला जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे, दुसरा आपण जर समजा इथे कन्सिडर केला हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा असल्यामुळं हा अँगल काय असेल, थीटा असेल. आता हा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे या थीटाच्या जवळच आहे त्यामुळे एफ टी कॉस थीटा येईल. जर आपण हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट घेतला तर तो काय असेल, एफ टी साइन थीटा असेल. सिमिलरली हिअर वी कन्सिडर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. अगेन इट इज रिझॉल्व इंटू टू कॉम्पोनंट्स. One is vertical, another is horizontal. Now if we see here, हे जे horizontal components आहेत या फोर्सची डायरेक्शन इकडं असेल, या फोर्सची डायरेक्शन इकडे आहे, म्हणजे दोन्ही फोर्सेस हे अपोजिट असणार. आता हे जे सर्कल आहे त्या सर्कलला प्रत्येक ठिकाणी असंच असेल, जे हॉरिझॉन्टल फोर्स आहे त्याला कोणता तरी अपोजिट फोर्स असणार आहे. त्यामुळे हे जे हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट्स आहेत ते कॅन्सल होतात. इथे इफेक्ट कन्सिडर करताना फक्त आपल्याला व्हर्टिकल कॉम्पोनंटचा इफेक्ट कन्सिडर करावा लागेल. म्हणजे हे जे व्हर्टिकल कॉम्पोनंट्स आहेत ते व्हर्टिकल कॉम्पोनंट्स इथं काय होतील, ॲड होतील. मग ॲड होत असताना हे जे व्हर्टिकल कॉम्पोनंट्स आहेत या टोटल लेंथवरती असणार आहे. म्हणजे एफ टी कॉस थीटा, एफ टी कॉस थीटा असं जर आपण ॲड केलं तर टोटल लेंथ 2 पाय आर असल्यामुळं त्याला आपण काय करणार आहे, टी कॉस थीटानी मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच व्हर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द फोर्स इज एफ टी कॉस थीटा असेल आणि एफ टीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 2 पाय आर इंटू टी. त्यामुळे इथं सबस्टिट्यूट केली 2 पाय आर टी कॉस थीटा. आता हा जो व्हर्टिकल कॉम्पोनंट आहे तो काय बॅलन्स करतो, तर या लिक्विड कॉलमचं जे डाऊनवर्ड डायरेक्शनला वेटमुळे असणारं फोर्स आहे ते इथे बॅलन्स करणार आहे. म्हणजेच एफ टी कॉस थीटा आणि हे जे वेट एम जी आहे ते दोन्ही कसे असायला पाहिजेत, इक्विलिब्रियम कंडिशनला दोन्ही इक्वल असायला पाहिजेत. मग व्हर्टिकल फोर्स जर एफ टी कॉस थीटा असेल तर डाऊनवर्ड फोर्स हे काय इथे एम जी आहे. मग आपल्याला एम जी जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मग डब्ल्यू इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इंटू काय येणार आहे, ग्रॅव्हिटी जी. आता रो इंटू व्हॉल्यूम ऑफ लिक्विड म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम जर एच हाईट असेल तर तो असेल पाय आर स्क्वेअर एच. त्यामुळे इथे आपण घेतलेला रो इंटू पाय आर स्क्वेअर एच जी.
याच्यावरून W आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. W इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर एच रो जी. म्हणजेच इथं वेट ऑफ लिक्विड हे पर्टिकल कॉम्पोनंटशी इक्वल असायला पाहिजे आणि अपोजिट असायला पाहिजे. त्यामुळं आपण पाय आर स्क्वेअर एच रो जी इज इक्वल टू काय घेतलेलं आहे, फोर्स जे आपण मगाशी कॅल्क्युलेट केलं ते सबस्टिट्यूट करायचं आहे. 2 पाय आर टी कॉस थिटा, इथे एक आर कॅन्सल होईल, पाय पाय कॅन्सल होईल, इथे राहील आपल्याला आर एच रो जी इज इक्वल टू 2t कॉस थिटा और एच इज इक्वल टू 2t कॉस थिटा अपॉन आर रो जी. याच्यावरून आपल्याला त्या कॅपिलरीमधली लिक्विडची हाईट कॅल्क्युलेट करता येईल. आणि जरी आपण हा फॉर्म्युला यूज केला तर त्याच्यावरून आपल्याला सरफेस टेन्शनची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे T इज इक्वल टू आर एच रो जी अपॉन 2 कॉस थिटा.